पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई, 50 जणांना घेतलं ताब्यात. विमाननगरामधील पबवर पोलिसांची धाड. विमाननगर परिसरातील एका पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महिला आणि पुरुष अशा सुमारे 50 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं असून पब मालकासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एअरपोर्ट रोडवरील द नॉयर रेड जंगल या पबमध्ये ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. छाप्यात 178 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एकूण 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. विमान नगर परिसरात कोणताही अधिकृत परवाना न घेता पार्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती अधीक्षक कानडे यांना मिळाली. त्यानंतर तातडीनं पथकाने छापा टाकला. कारवाईच्या वेळी पबमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून मद्यसेवन सुरू असल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी पब मालक अमरजीत सिंग सैय्य यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 52 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली असून त्यापैकी पब चालक आणि व्यवस्थापक असे 2 आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आलेली आहेत आणि या छाप्यात अवैध मद्य व्यवसायासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. यात खुर्च्या, सोफा, लाकडी टीपॉय, लोखंडी साहित्य, स्पीकर, साऊंड सिस्टीम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदींचा समावेश आहे. यावरून पबमध्ये नियोजित पद्धतीने बेकायदा पार्टी सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या नॉयर पब विरुद्धच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात येत आहे. काल दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजता अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नॉयर पब विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत अवैध पद्धतीने हा पब चालू होता. तेथे एकूण 52 जणांविरुद्ध त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी 42 युवक युवती तेथे मद्यप्राशनाकरता उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच 10 व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 2 व्यवस्थापकांना 10 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी अमरजीत सिंग संधू याचा शोध सुरू असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच या कारवाईमध्ये तेथील सर्व साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. तेथील सोफा, त्याच्यानंतर तिथे टेबल्स, खुर्च्या, तसेच साऊंड सिस्टीम इत्यादी सर्व व मद्यसाठा असा एकूण 3.67 लाख इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अवैध कोणताही परवाना नसताना पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.